ऊर्जा मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. पहिल्यांदा बघूया मोटिवेशनल सुविचार. जी व्यक्ती जिंकण्याची तसूभरही शक्यता नसताना देखील हार मानत नाही, त्या व्यक्तीला या संसारातील कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही. आर्य चाणक्य. तर आजचा विषय आहे, रोजच्या आहारात वेगवेगळ्या बियांचा म्हणजे सीड्सचा समावेश केल्याने शरीराला आवश्यक ते प्रोटीन मिळतात. तर अशा कोणत्या सीड्स आहेत ज्यामुळे तुमच्या शरीराला जे पाहिजेत ते मायक्रो मिनरल्स मिळू शकतात? तर रोजच्या आहारात वेगवेगळ्या बियांचा म्हणजे सीड्सचा समावेश केल्याने शरीराला आवश्यक असणारे प्रोटीन, हेल्दी फॅट्स, मिनरल्स आणि फायबर मुबलक प्रमाणात मिळतात. हे सुपरफूड्स आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत, पण त्यांचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी ते योग्य पद्धतीने खाणे गरजेचे आहे. तर असे काही प्रमुख 6 सीड्स आपण आज बघूया ज्यामुळे तुमच्या शरीराला हे मायक्रोन्यूट्रियंट्स मिळू शकतील. त्यातलं पहिलं आहे बदाम, आल्मंड्स. तर बदाम ही तांत्रिकदृष्ट्या बी आणि सीड आहे जी आरोग्यासाठी एक पॉवर हाऊस मानली जाते. बदाम मेंदूच्या आरोग्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि त्वचेवर चमक आणण्यासाठी उत्तम मानले जातात. यामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. ह्याला खाण्याची योग्य पद्धत म्हणजे रात्री 5 ते 7 बदाम पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर त्याची साल काढून रिकाम्या पोटी खा. भिजवल्यामुळे ते पचायला सोपे जातात. दुसरं आहे जवस, अळशी, ज्यालाच फ्लॅक्स सीड्स असं म्हणतात. फ्लॅक्स सीड्समध्ये जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सचा उत्तम शाकाहारी हा स्रोत आहे. ह्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात. हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास, हृदयाचे आरोग्य राखण्यास आणि वजन नियंत्रण ठेवण्यास मदत करते. ह्याला खाण्याची योग्य पद्धत म्हणजे जवस कधीही अख्खे खाऊ नये, कारण ते शरीरात पचत नाहीत. जवस हलके भाजून त्याची पावडर करून, ही पावडर तुम्ही ताक, दही, कोशिंबिरीमध्ये 1 चमचा टाकून देखील खाऊ शकता किंवा जवसाची चटणी करून ती थोडी थोडी रोज खात जा, त्यामुळेही फायदा होईल. तिसरं आहे चिया सीड्स. चिया सीड्समध्ये प्रचंड प्रमाणात फायबर आणि कॅल्शियम असते. हे शरीराला हायड्रेट ठेवण्यास, कमी पचन आणि पचनक्रिया मजबूत करून बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत करतात. चिया सीड्स खाण्याची योग्य पद्धत: 1 चमचा चिया सीड्स कमीत कमी 15 ते 30 मिनटं पाण्यात भिजवून ठेवा. ते फुलून आल्यानंतर हे पाणी लिंबू किंवा स्मूदी शेकमध्ये मिसळून प्या. चौथं आहे भोपळ्याच्या बिया म्हणजे पंपकिन सीड्स. यामध्ये झिंक आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. हे स्त्री आणि पुरुषांच्या आरोग्यासाठी, केसांची वाढ होण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आणि चांगली झोप लागण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. चिया सीड्स भोपळ्याच्या बिया खाण्याची योग्य पद्धत म्हणजे ह्या बिया तुम्ही कच्च्या किंवा हलक्या भाजून खाऊ शकता. संध्याकाळच्या वेळेचा स्नॅक्स, इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून 1 चमचा भोपळ्याच्या बिया खाणे उत्तम. 5वा आहे सूर्यफुलाच्या बिया, सनफ्लॉवर सीड्स. ह्याचे फायदे: व्हिटॅमिन ई आणि फ्लेवोनाइड्सचे समृद्ध असलेला या बिया शरीरातील सूज म्हणजेच इन्फ्लेमेशन कमी करण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करतात. ह्या बिया म्हणजे सनफ्लॉवर सीड्स खाण्याची योग्य पद्धत: ह्या बियासुद्धा हलक्या भाजून खाऊ शकता. तुम्ही या बिया सलाड, ओट्स, शेकमध्ये टाकून गार्निश करून खाऊ शकता. 6वा आहे तीळ, सेसमे सीड्स. तिळामध्ये कॅल्शियम आणि आयर्न, लोह भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे हाडे आणि सांधे मजबूत होतात. तसेच महिलांच्या आरोग्यासाठी आणि हार्मोन्सच्या संतुलनासाठी हे खूप फायदेशीर आहे. तीळ खाण्याची योग्य पद्धत: तीळ हलके भाजून खाणे जास्त फायदेशीर ठरते. हिवाळ्यात तिळाचे लाडू किंवा चिक्की खाऊ शकता किंवा रोजच्या भाजी, सलाडमध्ये 1 छोटा चमचा भाजलेले तीळ वापरू शकता. आणि जर तुम्हाला रोजच्या आहारात तिळाचा समावेश करायचा असेल तर ते खाण्याची एक योग्य पद्धत म्हणजे तिळाची चटणी. जशी शेंगदाण्याची आपण चटणी करतो तशीच तिळाची चटणी करून ठेवा आणि रोज जेवणात थोडी थोडी घेत राहा.
कारण आपण समोर जी गोष्ट आपल्याला करावी लागते किंवा मेहनत घ्यावी लागते ती गोष्ट आपण कधीही करत नाही. आणि जर तुम्ही असे चटण्या करून ठेवल्या किंवा हे सीड्स एकत्र करून ठेवले, रात्री भिजवून ठेवले, स्मूदीमध्ये टाकले, तर तुम्ही हे रोजच्या रोज फॉलो करू शकता. आपण त्याच गोष्टी रोजच्या सरावात करू शकतो किंवा त्याच गोष्टी रोज आणि खूप वेळासाठी आपण फॉलो करू शकतो, ज्या पटकन होतील. जर तुम्हाला ती गोष्ट करण्यासाठी मेहनत लागत असेल तर ती तुम्ही थोडे दिवस करताल, बाकीचे दिवस सोडून देताल. तर अशा चटण्या हे करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला तुमच्या आहारात ते रोज तुमच्या खाण्यात येतील. आपल्या पूर्वजांनी दिलेली हे खूप सुंदर असे सीड्स आहेत आणि त्याचे वापर करण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धती सांगून ठेवलेल्या आहेत. तर ह्या सुपर फूड्सचा वापर करा आणि तुमचे आरोग्य चांगले ठेवा. हे सर्व मिसळून दिवसाला साधारणपणे 1 ते 2 मोठे चमचे मिक्स सीड्स खाणे शरीरासाठी पुरेसे असते. कोणत्याही बियांचा अतिसेवन करणे टाळावे. त्याच्यापासून आपल्याला फायदा होतोय म्हणून कितीही खाणे योग्य नाही. त्यांचे 1 ते 2 मोठे चमचे किंवा छोटे चमचे हे सीड्स रोजच्या आहारात कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तुम्ही समावेश करा आणि भरपूर पाणी प्या, ज्यामुळे तुमचे डिहायड्रेशन होणार नाही, शरीराला भरपूर पाणी मिळेल आणि शरीर आपले काम व्यवस्थित करू शकेल. अशाच नवनवीन व्हिडिओसहित आपण भेटत राहूया. तोपर्यंत ऊर्जा मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस चांगला जाओ.